नमस्कार मित्रांनो. प्रकाश गलांडे बीडच्या वतीने या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण सादर करत आहोत साप्ताहिक चालू घडामोडी. आजच्या सदरामध्ये आपण चर्चा करणार आहोत 16 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2025 या सप्ताहातील चालू घडामोडीबद्दल. पंतप्रधान मोदींच्या अदिस अबाबा भेटी दरम्यान 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच अदिस अबाबाला भेट दिली आणि सीमाशुल्क सहकार्य, इथोपियन दूतावासात डेटा सेंटरची स्थापना आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेसह 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केल्यामुळे भारत आणि इथोपियाने द्विपक्षीय संबंध मजबूत केले. या करारामध्ये भारत आफ्रिका यांच्यातील वाढता सहभाग, व्यापार सुलभीकरणासाठी सामायिक वचनबद्धता, डिजिटल पायाभूत सुविधा आणि जागतिक शांतता राखणे यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. तर औपचारिक स्वागत राजनैतिक आणि सांस्कृतिक संबंधांना अधिक दृढ करत असल्याचे प्रतिबिंबित करते. इथोपियाचा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी पहिले जागतिक नेते ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथोपियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथोपिया प्रदान करण्यात आला. तो प्राप्त करणारे ते पहिले जागतिक राष्ट्रप्रमुख किंवा सरकार बनले. इथोपियाचे पंतप्रधान डॉक्टर अबी अहमद अली यांनी मोदींच्या अदिस अबाबाच्या अधिकृत भेटीदरम्यान प्रदान केलेला हा पुरस्कार हा त्यांचा 28वा सर्वोच्च परदेशी सन्मान आहे. ही मान्यता भारत इथोपियातील ऐतिहासिक संबंध, पंतप्रधान मोदींची जागतिक प्रतिष्ठा आणि इथोपियाच्या शिक्षण आणि द्विपक्षीय विकासात भारतीयांचे अखंड योगदान यावर प्रकाश टाकते. भारत आणि सौदी अरेबियाने अधिकृत प्रवास सुलभ करण्यासाठी विजा सवलत करारावर स्वाक्षरी केली. भारत आणि सौदी अरेबियाने रियामध्ये द्विपक्षीय व्हिसा माफी करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे राजनैतिक, विशेष आणि अधिकृत पासपोर्ट धारकांना अल्पकालीन व्हिसापासून परस्पर सूट देण्यात आली आहे. भारत सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषदेअंतर्गत अधिकृत प्रवास सुलभ करणे, उच्चस्तरीय समन्वय वाढवणे आणि सहकार्य मजबूत करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. ट्रॅव्हल अधिक लीजर अवॉर्ड 2025 मध्ये एअर इंडियाला सर्वोत्कृष्ट डोमेस्टिक एअरलाईनचा किताब मिळाला. एअर इंडियाला ट्रॅव्हल प्लस लीजर इंडिया अँड साऊथ एशिया अवॉर्ड्स 2025 मध्ये सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्तम डोमेस्टिक एअरलाईन म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. वाचकांच्या म्हणजे प्रवासी मतांवर आधारित हे पुरस्कार ग्राहकांचा वाढता विश्वास, सुधारित सेवा गुणवत्ता आणि एअरलाईनच्या मोठ्या प्रमाणात ताफ्याच्या आधुनिकीकरणादरम्यान मजबूत ऑपरेशनल विश्वासार्हता दर्शवतात, ज्यामध्ये टाटा समूहाच्या नेतृत्वाखालील परिवर्तनाचा भाग म्हणून 570 नवीन विमानांच्या ऑर्डरचा समावेश आहे. सिंगापूर चांगी विमानतळाने 2025 मध्ये जगातील सर्वोत्तम विमानतळाचा किताब जिंकला. ट्रॅव्हल प्लस लेजर इंडियाज बेस्ट अवॉर्ड्सने सिंगापूरच्या चांगी विमानतळाला जगातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय विमानतळ 2025 म्हणून घोषित केले आहे. वाचकांच्या मतांवर आधारित प्रवाशांच्या आरामदायी सोयी, नाविन्यपूर्ण डिझाईन आणि जागतिक दर्जाच्या सुविधांवर प्रकाश टाकला. प्रकाशादरम्यान टर्मिनल्स, इंडोर गार्डन्स, जगातील सर्वात उच्च इंडोर धबधबा आणि अखंड वाहतूक अनुभवांसाठी ओळखले जाणारे चांगी हे ऑपरेशनल कार्यक्षमता, फुरसतीचे क्षेत्र आणि प्रीमियम डायनिंग अँड शॉपिंग यांचे संयोजन करते, ज्यामुळे ते विमानतळ उत्कृष्टतेमध्ये जागतिक बेंचमार्क बनते. भारत आणि अर्जेंटिना यांनी 2025 ते 27 या ICAR-INTA कार्य आराखड्यावर स्वाक्षरी केली. भारत आणि अर्जेंटिना यांनी कृषी संशोधन, सहकार्य, तंत्रज्ञान देवाणघेवाण आणि क्षमता बांधणीला चालना देण्यासाठी ICAR-INTA कार्य आराखडा 2025 ते 2027 वर स्वाक्षरी केली आहे, ज्यामध्ये शाश्वत शेती, जैवतंत्रज्ञान, डिजिटल शेती, जर्मप्लाझम देवाणघेवाण आणि हवामान लवचिक पद्धतींवर भर देण्यात आला आहे, ज्यामुळे अन्न सुरक्षा आणि आधुनिक शेतीसाठी विज्ञान नेतृत्वाखालील सहकार्य मजबूत होईल.
व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी भारत ओमान CEPA वर स्वाक्षरी. भारत आणि ओमानने 18 डिसेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुलतान हैथम बिन तारिक यांच्या उपस्थितीत व्यापक आर्थिक भागीदारी करार CEPA वर स्वाक्षरी केली, ज्यामुळे व्यापार, गुंतवणूक, सेवा आणि गतिशील संबंधांना मोठी चालना मिळाली. या करारामुळे 98.08% टॅरिफ लाईन्सवर शून्य ड्युटी प्रवेश मिळतो, जो 99.38% भारतीय निर्यात व्यापतो. एस MSME, कामगार केंद्रित क्षेत्रे आणि महिला नेतृत्वाखालील उद्योगांना फायदा होतो. 127 उपक्षेत्रांमध्ये महत्वाकांक्षी सेवा वचनबद्धता देते. भारतीय व्यावसायिकांसाठी मोड 4 गतिशीलता वाढवते. भारतीय कंपन्यांसाठी 100% FDI ला परवानगी देते आणि आखाती प्रदेशात भारताचा आर्थिक ठसा मजबूत करते. पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च सन्मान 29वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान. माननीय पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या मस्कत भेटीदरम्यान ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ओमानचा प्रथम श्रेणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा त्यांचा 29वा परदेशी राज्य सन्मान आहे आणि भारताच्या वाढत्या जागतिक प्रतिष्ठेचे प्रतिबिंब आहे. नेल्सन मंडेला आणि राणी एलिझाबेथ द्वितीय सारख्या नेत्यांना यापूर्वी देण्यात आलेला हा पुरस्कार भारत ओमान मधील मजबूत संबंधावर प्रकाश टाकतो. पंतप्रधान मोदींनी सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली आणि भारत ओमान CEPA वर स्वाक्षरी केली, ज्याचा उद्देश व्यापार, गुंतवणूक, पुरवठा साखळी, रोजगार वाढवणे आणि आयुष्य आणि पारंपरिक भारतीय औषध निर्यातीला प्रोत्साहन देणे आहे. जय शहा यांना ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. झारखंडने 2025-26 हंगामात त्यांचे पहिले सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्मॅट विजेतेपद जिंकून इतिहास रचला. पुण्यातील अंतिम सामन्यात झारखंडने हरियाणाचा 69 धावांनी पराभव केला आणि T20 अंतिम सामन्यात विक्रमी 262 वर्सेस 3 262 आणि 3 विकेट्स धावा केल्या, जो सर्वोच्च धावसंख्या आहे. ईशान किशनने 49 चेंडूत 101 धावा केल्या, तर कुमार कुशाग्रने 38 चेंडूत 81 धावा करत 177 धावांची भागीदारी केली. या विजयामुळे झारखंड स्मॅट जिंकणारा 12वा संघ बनलाय आणि राज्याच्या स्थानिक क्रिकेट इतिहासातील हा एक महत्वाचा क्षण आहे. स्मृती मानधनाने 4000 T20 धावा पूर्ण करणारी पहिली आशियाई खेळाडू म्हणून विक्रम केला. 21 डिसेंबर 2025 रोजी विशाखापट्टणम येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या महिला T20 सामन्यात भारतीय उपकर्णधार स्मृती मानधनाने ऐतिहासिक पुनरागमन केले. ती 154 सामन्यांमध्ये 4007 धावा पूर्ण करणारी 4000 T20 धावा पूर्ण करणारी पहिली आशियाई फलंदाज ठरली आणि आता सुझी बेट्स नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मानधनाने चेंडू मागे 25 धावा काढत भारताच्या आव्हानाला स्थिरावले. जेमिमा रॉड्रिगच्या नाबाद 69 धावांच्या जोरावर भारताने 8 विकेटने विजय मिळवला. IGU 124व्या अमॅच्युअर चॅम्पियनशिपमध्ये सुखमन सिंगचा विजय. भारतीय हौशी गोल्फपटू सुखमन सिंगने कोलकात्यातील टॉलीगंज क्लब येथे झालेल्या IGU 124व्या हौशी गोल्फ चॅम्पियनशिप ऑफ इंडियाचे विजेतेपद पटकावले. 36 होल मॅच प्ले फायनलमध्ये हरमन सचदेवचा पराभव केला. सिंगने सामन्यात वर्चस्व गाजवले, 7 अपची आघाडी घेतली आणि स्पर्धा 29 होल नंतर संपली. एका मजबूत गोल्फ वंशातून आलेल्या सिंगने IGU राजस्थान अमॅच्युअर मध्ये विजय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान मिळवून एक उत्कृष्ट हंगामही खेळला. 1892 पासून इंडियन गोल्फ युनियन IGU द्वारे आयोजित केलेली ही चॅम्पियनशिप ही जगातील सर्वात जास्त काळ चालणारी हौशी मॅच प्ले स्पर्धा आहे. ईस्ट बंगाल FC ने SAFF महिला क्लबचे उद्घाटन जेतेपद पटकावले. काठमांडूतील दशरथ स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात ईस्ट बंगाल FC ने नेपाळच्या
APFच्या 3-0 असा पराभव करून 2025च्या पहिल्या SAF महिला क्लब चॅम्पियनशिप जिंकून इतिहास रचला. या विजयामुळे पूर्व बंगाल हा आंतरराष्ट्रीय फुटबॉल जेतेपद जिंकणारा पहिला भारतीय महिला क्लब बनलाय, जो सामरिक शिस्त, सांघिक कामगिरी आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन करतो. या विजयामुळे भारतीय महिला फुटबॉलची वाढती ताकद अधोरेखित होते. देशाची प्रादेशिक प्रतिष्ठा वाढते आणि त्यामुळे अधिक सहभाग देशांतर्गत लीगसाठी पाठिंबा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय क्लबना संधी मिळण्याची अपेक्षा आहे. एलॉन मस्क 700 अब्ज डॉलर्सची संपत्ती गाठणारा पहिला व्यक्ती ठरला आहे. डेलावेअर सुप्रीम कोर्टाने 139 अब्ज डॉलर्सच्या टेस्ला स्टॉक ऑप्शन्सना पुनर्संचयित केल्यानंतर एलॉन मस्क हे 700 अब्ज डॉलर्सच्या निव्वळ संपत्तीचा टप्पा ओलांडणारे इतिहासातील पहिले व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 749 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे. टेस्ला ही त्यांची सर्वात मोठी मालमत्ता आहे. त्यांच्याकडे एकूण होल्डिंग स्टॉक ऑप्शन्ससह सुमारे 338 अब्ज डॉलर्स आहेत, तर स्पेसएक्स मधील त्यांचा 42% हिस्सा अंदाजे 336 अब्ज डॉलर्स इतका आहे. मस्कची संपत्ती आता जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीपेक्षा जवळजवळ $500 अब्जने जास्त आहे, जी संस्थापकांच्या नेतृत्वाखालील तंत्रज्ञान आणि अंतराळ कंपन्यांमध्ये संपत्तीचे अभूतपूर्व केंद्रीकरण अधोरेखित करते. रवी डीसी यांना प्रतिष्ठित फ्रेंच शेव्हलियर डी लॉर्ड डेस आर्ट्स एट डेस लेट्रेस पुरस्कार मिळाला. 4 डिसेंबर 2025 रोजी फ्रेंच राजदूत थियरी माथू यांच्या हस्ते मल्याळम प्रकाशक डीसी बुक्सचे MD रवी डीसी यांना प्रतिष्ठित फ्रेंच सन्मान शेव्हलियर दे लऑर्ड देस आर्ट्स एट द लेट्रेस प्रदान करण्यात आलाय. साहित्य प्रकाशन आणि भारत-फ्रान्स सांस्कृतिक देवाणघेवाणीतील त्यांच्या योगदानाबद्दल, विशेषतः फ्रेंच कामांचे मल्याळममध्ये भाषांतर करून आणि आंतरराष्ट्रीय साहित्यिक सहकार्याला प्रोत्साहन देऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वकील शुभम अवस्थी यांना 2025चा प्रतिष्ठित 40 अंडर 40 लॉयर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. जनहित याचिका आणि सामाजिक न्याय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे वकील शुभम अवस्थी यांनी नवी दिल्ली येथील BW लीगल वर्ल्ड अवॉर्ड्स मध्ये 40 अंडर 40 लॉयर अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या व्यावसायिक उत्कृष्टतेची, मानवतावादी प्रयत्नांची आणि भारताच्या न्याय व्यवस्थेला आकार देण्याच्या वचनबद्धतेची दखल घेत हा अवॉर्ड देण्यात आला. भारतीय नौदलाला नवीन ASW उथळ पाण्याचे जहाज अंजदीप मिळाले. 22 डिसेंबर 2025 रोजी भारतीय नौदलाला पाणबुडी विरोधी युद्धनौका अंजदीप मिळाले. सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत L&T शिपयार्डच्या सहकार्याने GRSE ने स्वदेशी बनावटीच्या 8 ASW HWC जहाजांपैकी हे तिसरे जहाज आहे. 77 मीटर लांबीचे आणि टॉर्पेडो पाणबुडी विरोधी रॉकेट्स आणि सोनारने सुसज्ज असलेले हे जहाज किनारपट्टीवरील देखरेख, खाणकाम आणि पाण्याखालील धोक्याचा शोध घेण्यास चालना देईल. 80% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीसह हे जहाज भारताच्या स्वावलंबी संरक्षण, उत्पादन आणि सागरी सुरक्षेच्या वचनबद्धता प्रतिबिंबित करते. संरक्षण आणि सुरक्षेसाठी DRDO आणि राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार. भारतीय लष्कराने 22 डिसेंबर 2025 रोजी नेताजी सुभाष तंत्रज्ञान विद्यापीठासोबत AI आधारित आणि सॉफ्टवेअर चलित संरक्षण उपाय विकसित करण्यासाठी एक सामंजस्य करार केला. NSUT चे विद्यार्थी आणि प्राध्यापक थेट लष्करी प्रकल्पांवर काम करतील, संशोधनात सहभागी होतील आणि ऑपरेशनल आव्हानांना प्रत्यक्ष अनुभव देतील. या सहकार्यात प्राध्यापक विकास कार्यक्रम
लष्करी कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आणि AI सायबर सुरक्षा, लॉजिस्टिक्स आणि पाळत ठेवण्याची प्रणालीमध्ये नवोपक्रम समाविष्ट आहेत. हा उपक्रम स्वदेशी नवोन्मेष, संरक्षण, आधुनिकीकरण आणि भारताच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाला समर्थन देतो. CRISPR संशोधन आणि नवोपक्रमासाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी LOI लेटर ऑफ इंटेंट वर स्वाक्षरी. भारताने 22 डिसेंबर 2025 रोजी CRISPR इनोव्हेशन अँड ट्रान्सलेशन साठी उत्कृष्टता केंद्र COECIT स्थापन करण्यासाठी एका आशयाच्या पत्रावर स्वाक्षरी केली. हे केंद्र JNCASR बंगळुरू आणि CRI SPR BITS प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली यांच्यातील सार्वजनिक खासगी भागीदारी आहे. प्रयोगशाळेतील संशोधन आणि क्लिनिकल अनुप्रयोगांमधील अंतर भरून काढणे, जीन आधारित उपचार पद्धती आणि निदान विकसित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. COECIT भारताच्या बायोटेक क्षेत्राला बळकटी देईल, शैक्षणिक उद्योग सहकार्याला प्रोत्साहन देईल आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपाय प्रदान करेल. पंतप्रधान मोदी गुवाहाटी येथील गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन टर्मिनलचे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदी यांनी गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन टर्मिनलचे उद्घाटन केले, जे ईशान्य भारतातील विमान वाहतूक पायाभूत सुविधांना मोठी चालना देणारे आहे. बांबू ऑर्किड्स पासून प्रेरित निसर्ग थीम असलेले हे टर्मिनल दरवर्षी 1.31 कोटी प्रवाशांना सेवा देऊ शकते आणि बांबू ऑर्किड आकृतिबंध आणि आकाशातील जंगलाद्वारे आसामची विविधता आणि संस्कृती प्रदर्शित करते. डिजी यात्रा AI चलित ऑपरेशन्स, अकोमोडेटेड बॅगेज सिस्टम आणि शाश्वत डिझाईनने सुसज्ज असलेले हे टर्मिनल या प्रदेशात कनेक्टिव्हिटी, पर्यटन आणि आर्थिक वाढ करते. जम्मू आणि काश्मीरला पहिले जनरेशन झेड पोस्ट ऑफिस मिळाले. जम्मू आणि काश्मीरने 17 डिसेंबर 2025 रोजी एम्स विजयपूर कॅम्पसमध्ये पहिले जनरल झेड पोस्ट ऑफिसचे उद्घाटन केले, ज्यामुळे ते तरुण आणि तंत्रज्ञान विकसित पोस्टल सुविधा आयोजित करणारे भारतातील पहिले एम्स बनले. प्राध्यापक डॉक्टर शक्ती कुमार गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन झालेले आणि वरिष्ठ टपाल अधिकारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थित झालेले हे टपाल कार्यालय टपाल विभागाच्या कॅम्पस आधुनिकीकरण मोहिमेचा एक भाग आहे आणि जनरेशन झेडच्या गरजांशी सेवांचे संरेखन करण्याचे उद्दिष्ट ठेवते. यात समकालीन डिझाईन, डिजिटल पेमेंट पर्याय, सरलीकृत वितरण आणि टपाल, बँकिंग आणि विमा सेवांमध्ये एकात्मिक प्रवेश आहे. आजची प्रश्न मंजुषा. पहिला प्रश्न आहे, देशातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला पहिले जनरेशन झेड पोस्ट ऑफिस मिळाले? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. 4000 T20 धावा पूर्ण करणारी पहिली आशियाई महिला खेळाडू म्हणून विक्रम कुणी केला? स्मृती मानधना. 2025 मध्ये जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून कोणत्या विमानतळाने किताब जिंकला? सिंगापूर चांगी विमानतळ. इथिओपियाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे पहिले जागतिक नेते कोण ठरले? पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना 29वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार म्हणून कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला? ओमान. उत्तर आहे ओमानने. CRISPR संशोधन आणि नवोपक्रमासाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी कशावर स्वाक्षरी करण्यात आली? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचंय. आणि आजच्या सदरामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढील सदरामध्ये नवीन चालू घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा BA एज्युकेशनचा YouTube चॅनल. धन्यवाद.